गौरवशाली महाराष्ट्राचा 65वा वर्धापन दिन वरळीच्या जांभोरी मैदानावरती महाराष्ट्र महोत्सव म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये साजरा करणार आहोत। संयुक्त महाराष्ट्राची चळवळ 106 हुतात्म्यांचं झालेलं बलिदान, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा आणलेला मंगल कलश आणि छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, जिजाऊंचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजीराजेंचा महाराष्ट्र, त्याचबरोबर शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख आहे। पण सर्वदूर क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने जी काही नेतृत्वपक पद्धतीची प्रगती केलेली आहे त्याचा सुद्धा एक इतिहास मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। पक्षाच्या माझ्या सर्वच वरिष्ठ प्रमुख सहकाऱ्यांशी मी चर्चा केली। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मान्यवर जे काही काम करतात त्यांच्याजवळ सुद्धा आम्ही संपर्क त्या ठिकाणी करतो आहोत, त्यांच्याही भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि पुढच्या 5-6 दिवसांमध्ये एकदा त्याची रूपरेषा तयार झाली की आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही ते मांडणार आहोत। सर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ज्या पद्धतीने प्रकार झाला तसाच प्रकार काहीसा रायगड जिल्ह्यात सुद्धा झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही बोललेला आहात। नक्की नेमका प्रकार काय झाला? ॲम्ब्युलन्स मिळाली नाही अशी तक्रार। 2 घटना दुर्दैवाने रायगड जिल्ह्यामध्ये घडल्या। एक घडली माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मध्ये एक तरुण गौरांग गायकर नावाचा 14 वर्षाचा विद्यार्थी ज्याला ताप आला म्हणून तो म्हसळ्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाला होता। तिथल्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाने पुढील उपचारासाठी त्याला माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलं, पण तिथल्या ड्युटीवरती असलेले वैद्यकीय अधिकारी त्या दिवशी आलेले नव्हते। तिथे असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली, फारसं त्याला न सांगता तू परत घरी जा असा त्याला सल्ला त्यालाही दिला, त्याच्या सोबत आलेल्या नातेवाईकांनी दिला। तो रात्री 1:30-2 वाजता आणि दुर्दैवाने सकाळी 8 वाजता पुन्हा एकदा त्याला ताप आला आणि काही क्षणार्धातच त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। ही अत्यंत हलगर्जीपणा आहे। या सगळ्या घटनेची चौकशी सरकारने केलीच पाहिजे। एका 14 वर्ष विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू हा केवळ त्यांच्या पालकापुरता सीमित नाही, तर सडलेल्या आरोग्य यंत्रणेचं ते द्योतक आहे। असं गेले 40 वर्ष त्या जिल्ह्यामध्ये मी काम केलं आहे। अशा माझ्यासारख्या एका जबाबदार लोकप्रतिनिधी जो संसदेमध्ये दुसरा नेतृत्व करतो आहे त्याला ते वाटतं आहे, म्हणून सरकारने याची ताबडतोब चौकशी केली पाहिजे आणि जे वैद्यकीय अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। एक बाब। दुसरी एक बाब अशी आहे की कार्डियक ॲम्ब्युलन्स आमदार अतिथी आमदारांनी मी स्वतः शिवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध करून दिले। कार्डियक ॲम्ब्युलन्सचा पाटा तुटलेला होता। ती कार्डियक ॲम्ब्युलन्स गेले 15 दिवस बंद त्या ठिकाणी आहे। मी काल प्रभारी सिव्हिल सर्जनांशी बोललो, शिवर्धन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांशी सुद्धा बोललो आणि हा सुद्धा एक हलगर्जीपणा आहे। त्यामुळे याची सुद्धा चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि जे कोण जबाबदार वैद्यकीय अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। आरोग्यमंत्र्यांचं सुद्धा मी लक्ष वेधतो, माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा लक्ष या निमित्ताने मी वेधू इच्छितो आहे की ही संबंधित जी काय आरोग्य यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते आहे ते आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून लांछनास्पद आहे। सर हिंदी में जानना चाहेंगे कि मुर्दाबाद और दौलताबाद का नामकरण जो है वो अभी चेंज करने के लिए जा रहे हैं। तो मिनिस्टर संजय सिरसाट उन्होंने कहा है कि चेंज पर आपके समर्थन नहीं। देखिए, मैंने इसके बारे में मुझे कुछ जानकारी नहीं है। हर एक पार्टी का नेता उनको जो कुछ विचार है तो वो तो बोल सकते हैं कि सरकार की तरफ से। सर, 12 तारखेला रायगडावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत। तुमच्या खासदारकीच्या क्षेत्रात केंद्रीय गृहमंत्री येतात, तर त्यांचा दौरा काय असणार आहे? नक्की नेमका कार्यक्रम काय? दौऱ्याचा तपशील हा केंद्रीय गृहमंत्री महोदयांच्याच कार्यालयात त्या ठिकाणी होईल। छत्रपती शिवरायांच्या त्या दिवशी स्मृतिदिन आहे। स्वाभाविकपणाने सगळे शिवभक्त शिवरायांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी येत असतात। समिती आहे, त्या समितीच्या मार्फतही वर्षानुवर्ष अशापैकी कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जात असतात। अशा वेळेला छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठीच देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येत आहेत। येणाऱ्या त्या कार्यक्रमाच्या साठी काही मंत्री महोदयांनी सुद्धा रायगडावरती जाऊन पाहणी केलेली आहे। त्याचा तपशील आल्यानंतर या संदर्भामध्ये मी बोलेन।
ते उपस्थित होते की नाही, पण मी ज्या वेळेला आज त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला उपस्थित होते. मला माहीत नाही ते उपस्थित होते की नाही, आपल्याला कोणी माहिती दिली. आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीचा माझा काही संबंध नाही. नाही, मला माहीत नाही, मला माहीत पर्यावरणपूरक प्रत्येक बाब त्या ठिकाणी असली पाहिजे. आपला सर्वांच्याच भावना त्या ठिकाणी आहेत, पण तथापि गणेश मूर्तीकारांच्या भावना नेमक्या काय आहेत? पर्यावरण खात्याचे मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्याजवळसुद्धा नामदार आदिती आणि मूर्तीकारांची बैठक झालेली आहे. या संदर्भामध्ये आवश्यकता वाटल्यास मी सुद्धा नामदार पंकजाताईंशी चर्चा करेन. देशपातळीवरचा निर्णय असेल तर देशाच्या त्या विभागाच्या मंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा करेन. पालिका आयुक्तांना सुद्धा, कारण का हा शेवटी केवळ मुंबई महापालिकापुरता सीमित विषय नाही आहे. हा संबंध महाराष्ट्रात, देशाच्या बाहेर ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात असतो त्या सर्वांचाच भावनांचा तो विषय आहे आणि एकत्रितपणे या विषयावरती चर्चा होणं अपेक्षित आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.